श्री स्वामी समर्थ। मी मंदाकिनी पाटील। माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। बघा मी आज ना या सोयाबीन वडे असतात ना याची भाजी केलेली आहे। बघा एवढी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी केलेली आहे। कलर पण बघा किती छान आलेला आहे तर, आणि ही भाजी शरीराला एवढी पौष्टिक असते ना की बस एकदा का तुम्ही ही भाजी खाल्ली या पद्धतीने तयार केलेली तर तुम्ही चिकन मटन खाणं आयुष्यामध्ये विसरूनच जाल। एवढी ही सुंदर भाजी आहे। बघा तर आपण त्याच भाजीसाठी काय काय साहित्य लागतं काय काय नाही ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते। आणि माझं हे चमचमीत झणझणीत रेसिपी बघण्यासाठी माझं होममेड हे चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। मी मंदाकिनी पाटील। माझ्या होममेड या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। बघा आज आपण का सोयाबीन सोया चंक्स आहे ना त्याची भाजी करू। त्यासाठी बघा मी हे बाजारातून सोया चंक्स हे कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळतात। ही भाजी एवढी सुंदर लागते ना आणि एवढी प्रोटीन्स भरपूर असतात हिच्यामध्ये की खूप शरीराला ही भाजी खूपच पौष्टिक आहे। तुम्ही नॉनव्हेज खाता ना, जो नॉनव्हेज खात नसेल ना त्यासाठी ही भाजी तर खूपच चांगली। नॉनव्हेजमध्ये जे मिळतं शरीराला ते जे भाजी खाऊन मिळतं, म्हणून ही भाजी कशी करायची काय करायची ते दाखवते। बघा हे त्यासाठी मी बाजारातून सोया चंक्स आणलेले आहे। आणि हे बघा एक गॅसवर मी एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। ते हे सोया चंक्स आहे ना आपण हे सोयावडी हे उकळायला टाकू, कारण हिच्यामध्ये ना असा कडसळ वास येतो, म्हणून हे चांगले स्वच्छ उकळून घ्यायचे, आधी चांगले मऊ करून घ्यायचे। आणि त्यामध्ये ना उकडताना त्यामध्ये बघा थोडा दालचिनीचा तुकडा घालायचा, एक लवंग घालायचा आणि 2 ते 3 मिरे घालायचे, आणि हे एक तमालपत्र असतं ना हे घालायचं, कारण याचा फ्लेवर जो असतो ना तो त्या वडीमध्ये जातो, नाहीतर त्या वडीची चव असे स्मेल असा कडसर येतो, म्हणून हे मसाले यामध्ये घालायचे आणि हे चांगले जवळजवळ 2 ते 3 मिनिट चांगले उकळू द्यायचे। यामध्ये थोडं मीठ पण घालायचं, उकडताना थोडं मीठ घालायचं। हे बघा आपले 3 मिनिट झालेले आहे। बघा कसे छान फुलले तर आहे तर, आणि कधी त्याची साईज किती मोठी झाली बघा। या स्टेपला आले ना हे छान की हे गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर हे थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ आपण। हे बघा असे ते ना एका गाडणीमध्ये काढून घ्यायचे, पाण्यातून गाडणीमध्ये काढून घ्यायचे। काढल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये गार पाणी घालायचं, आणि गार पाण्यामध्ये हे असे भिजत घालायचे थोडा वेळ, हे गारू द्यायचे। आपले ते सोयाबीनचे वडे गार होत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ। त्यासाठी बघा मी कढई ठेवली, या कढईमध्ये आपण कांदा भाजून घेऊ। थोडंसं तेल घालायचं, या तेलामध्ये बघा मी हा एक मोठा आकाराचा कांदा लांब लांब चिरून घेतलेला आहे, तो आपण भाजून घेऊ। हा कांदा चांगला लालसर होईल ना तोपर्यंत परतवायचा। हे बघा आपला कांदा परतला गेला आहे, तेव्हा त्यामध्ये 1 मिरची घालायची, म्हणजे 2 आल्याचे तुकडे घालायचे, आणि या 5-6 लसणाच्या खापा पण घालायच्या। आपण चांगल्या भाजून घ्यायच्या। रेस्टॉरंट स्टाईल जर करायची असली ना तर ते असा मसाला हा भाजून घ्यायचा। हे बघा त्यामध्ये 4 काजू बदाम घातलेले आहे आणि 5-6 हे काजू पण घातलेले आहे, हे पण हिच्यामध्ये कांद्याबरोबर भाजून घ्यायचे। याची टेस्ट एवढी सुंदर लागते ना काजू बदाम। आणि समजा तुमच्या घरामध्ये काजू बदाम नसले ना तर खरबूजच्या बिया घालायच्या, त्या पण छान लागतात। त्याच्यामुळे ग्रेव्ही पण घट्ट होते आणि चव पण खूप छान लागते। आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, हॉटेलमध्ये जातो ना, ती चव तुम्हाला आवडते ना, ती चव आपण घरी तयार करायची। तिथे पण असाच कांदा तेलामध्ये आधी छान मस्त खरपूस भाजला जातो। आता याच्यामध्ये थोडे टमाटे घालायचे, टमाटे पण थोडे भाजून घ्यायचे। हे बघा आपला कांदा टमाटर आलं लसूण मिरची मस्त छान भाजून झालेला आहे। या शेवटच्या स्टेपला थोडी कोथिंबीर पण घालायची, नाही तो कोथिंबीरचे मागचे दांडे असतात ना त्या घालायच्या। चव एवढी सुंदर ना जबरदस्त लागते ना कोथिंबीरच्या त्या दांड्या घातल्यानं की खूपच।
हे बघा अशा कोथिंबीरच्या पाठीमागच्या दांड्या असतात ना त्या घालायच्या. हे बघा आपला हा मसाला चांगला छान भाजून झालेला आहे. आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊ. हे बघा आपला तो मसाला आहे ना, तो मसाला गार होतोय ना तोपर्यंत हे बघा आपण हे वडे गार पाण्यात ठेवले होते ना, हे असे निथळून घ्यायचे. यातलं असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. हे बघा बिलकुल याच्यात थोडंसंही पाणी ठेवायचं नाही, असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. जेवढं काढता येईल आपल्याला तेवढं पाणी काढायचं आणि एका बाउलमध्ये घ्यायचे ते. एकदा का तुम्ही ही भाजी सोयाबीन वडीची भाजी खाल्ली ना की तुम्ही दुसऱ्यांदा मटण खाणारच नाही. एवढी टेस्टी लागते ही आणि एवढी शरीराला पोषक आहे ही भाजी. हे बघा कढईमध्ये आपण कांदा भाजलेला असतो ना, त्याला कांदा काढून ते तेलाची भरलेली त्यात थोडंसं तेल घालायचं आणि आपण हे सोयाबीनचे वडे जे असतात ना, हे आपण याच्यातलं पाणी काढून घेतलेलं असतं ते याच्यात घालायचे. ते ना तिच्यामध्ये थोडे फ्राय करून घ्यायचे मस्त. हे बघा असे छान फ्राय झालेले आहे, त्याचा कलर बदललेला आहे. ते ना आपण आता एका बाउलमध्ये काढून घ्या. याच्यात थोडी हळद घालायची, थोडं तिखट घालायचं, ही धने जिऱ्याची पूड घालायची, अगदी थोडं मीठ घालायचं. आधी पण घातलेलं असतं आपण, ते लक्षात ठेवायचं आणि थोडं मीठ घालायचं. आणि यामध्ये ना पोहे खायचे 2-3 चमचे दही घालायचं. दही बाकी ताजं दही पाहिजे, वास ज्या दह्याला वास येतो आंबट ते दहीने घालायचं. हे दही घालायचं. दही घातल्यानंतर ते चांगलं हलवून घ्यायचं खालीवर, म्हणजे सगळ्या ते वडे असतात ना त्याला लागलं पाहिजे ते. असं आहे, असे मॅगिनेट म्हणतात त्याला. असं मॅगिनेट करायला ठेवायचं हे छान. म्हणजे याच्यामध्ये आपण जो मसाला भरलेला असतो ना, तो मसाला याच्यामध्ये भरला जातो सोयाबीनच्या त्या वड्यांमध्ये आणि ते चवीला टेस्टी लागतात. त्याच्यामध्ये एक असा कडवट असा स्मेल असतो. ते उकडल्याने आणि ते मसाला टाकतो आपण, त्याच्यानं तो स्मेल नाहीसा होतो. असे जवळजवळ 4-5 मिनिट राहू द्यायचे. आता आपण हा कांदा भाजलेला आहे ना, आता हा मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊ. हे बघा मिक्सरच्या भांड्यात हा मसाला घातलेला आहे. आता हा पाणी न घालता चांगला बारीक वाटून घ्यायचा. हे बघा असा छान बारीक पाणी न घालता हा वाटून घ्यायचा. हे बघा आपला गॅसवर मी कढई ठेवली, कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल आपण चांगलं आता कडक तापू देऊ. आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण खडे मसाला घालू. हे 2 लवंग घातले, 2 मिरे घातले, हे दालचिनीचे तुकडे, हे रामपत्री आणि हा एक वेलदोडा. त्यानंतर आपण हा वाटलेला गोळा घालायचा त्यामध्ये. हे बघ असा हा मग गोळा आहे ना, हा छान असा खालून वर खालून करायचा, मधून याला तेल सुटेपर्यंत चांगला कलसू द्यायचा. हिच्यामध्ये आता पावडर मसाले घालू, थोडी हळद घालायची,
अगदी थोडी धने जिऱ्याची पूड घालायची, थोडं तिखट घालायचं. मी हे आपलं नेहमीचं वापरायचं नॉर्मल तिखट असतं ना, आणि त्याच्यामध्ये काश्मीरी मिरचीचं तिखट हे दोघे मिक्स केलेले आहे आणि ते घालते आणि असं हलवून घ्यायचं छान. आणि आता चांगला हा तेल सुटेपर्यंत चांगला कळसवू द्यायचा, झाकण ठेवून द्यायचं याच्यावर. हा गोडा तुम्ही जेवढा चांगला कळसवाल तेल सुटेपर्यंत, तेवढा मग भाजीची चव खूप छान लागते. हा जो गोडा आहे ना, ह्या कळसवण्यावरच भाजीची चव अवलंबून असते. हे बघा किती छान आजूबाजूनं तेल सुटलंय. असं भरपूर आजूबाजूनं तेल सुटलं ना की समजायचं की आपला हा मसाल्याचा गोळा खूप छान कळसवला गेलेला आहे. आणि आपलं वासही खूप घरामध्ये खूप छान मस्त मगर मगर चमचमीत झणझणीत वास सुटतो मस्त छान. आता या स्टेपला आल्यानंतर आपण जे सोया वडे असतात ना, ते भिजवलेले असतात दह्यामध्ये, ते असे हिच्यामध्ये घालायचे ते. आणि हे चांगले खालून वर असे हलवायचे. हे बघा असा तो मसाला असतो ना, तो त्या गोळ्यांना चांगला मस्त लागू द्यायचा. आपल्याला समजतं ते. हे बघा कसा छान मिक्स झालेला आहे. तर आजूबाजूनं असं छान तेल सुटलेलं असतं आणि असा छान सुंदर सुगंध सुटलेला असतो ना, दही पण असतं आणि मसाल्याचं फ्लेवर पण असतं. खूपच सुंदर वास येतो घरामध्ये याचा. हे बघा असं हे तेल सुटतं. या स्टेपला आल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी, चांगलं उकळतं पाणी घालायचं. आपल्याला जसं घट्ट पातळ जसं पाहिजे ना, तसं याच्यामध्ये पाणी घालायचं. ग्रेव्ही तयार करायची. हे बघा अशी आपल्याला जशी पाहिजे तशी मी ग्रेव्ही तयार केलेली आहे. एवढी सुंदर आलेली आहे ना की बघा. आणि तेलाचा तवंगम खूप छान आलेला आहे. आणि ही भाजी जो जो शिजते तो तो घरामध्ये असा सुगंध सुटतो ना की बस. आता हिला एक उकडी येऊ द्यायची. हे बघा आता चांगली एक उकडी आलेली आहे. एक उकडी आली ना की यामध्ये मीठ घालायचं. हे मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर जवळजवळ 13 ते 15 मिनिट ही चांगली भाजी छान उकळू द्यायची. मंद हिच्यावर उकळू द्यायची ही भाजी. हे बघा आपल्या भाजीला उकळून आता 13 मिनिट झालेले आहे. ते शेवटच्या याला काय करायचं, शेवटी ही भरपूर कोथिंबीर घालायची. आणि ही थोडी कसुरी मेथी असते ना, ही हातावर अशी क्रश करून घ्यायची आणि ही घालायची. हिची टेस्ट एवढी जबरदस्त येते ना की तुम्हाला काय सांगू. एकदम वासात सुगंधामध्ये फरकच पडून जातो. ही पण थोडी घालायची आणि 2-3 मिनिट परत उकडू द्यायची या भाजीला. श्री स्वामी समर्थ.